नको रे बाबा. या झोक्यामध्ये बसल्यावर आमच्यासोबत असं काय होईल म्हणून मला वाटलं पण नव्हतं. तर चला मग सगळं सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर कशी आहे पब्लिक, मी रवी शिंदे आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत तुमचं. रवी शिंदे निघला होता आज माशागाव जत्राला, ते पण कसं एकदम लल्लन टाप मध्ये. आणि पोरापोरींनो, माशागाव जत्रा नाही का वर्षामधून एकदाच भरतीवर, आणि तुमचा भाऊ पण 1 वर्षानंतर चालला डायरेक्ट जत्राला. म्हणजे एकदम कसा आनंद कसा ढगात माव नाही गेलाय. मग काय निघलो होतो सणाना पिररेडी मध्ये, पण समोर गेल्यावर त्याच्या आईला या धुळीन डोळ्याचा पार कार्यक्रम लावून टाकला. इथं आनंद ढगामध्ये मावना गेलाय आणि माती डोळ्यामध्ये अशी जागाच नाही राहिली कुठं. मग काय धूळ खात खात पोहोचलो शेवट आम्ही इथं. आणि आता तोंड काय पावडर लावल्यासारखेच झालेले इथं, म्हणजे पावडर लावायची पण गरज नाही. पण आता जत्रात पोहोचलो, पण बघायला सुरुवात करावं कुठून. मग रात पाळण्यापाशी आलो सगळ्यात पहिलं. म्हणलं तुम्ही तर भारी आहेत भाऊ, पण आमची तुम्हाला पाहूनच जिरली. कॅन्सल, खेळायचंच कॅन्सल. आणि एकदा तुम्ही जत्रा पाहून घ्या आपल्या घनसंगी तालुक्यामध्ये, म्हणजे टॉपचा विषय भाऊ. हिच्यापेक्षा मोठी जत्रा पुढं भरतच नाही घनसंगी तालुक्यामध्ये, एकदम टॉप लेवलचा विषय इथं. मग काय केली जत्रा फिरायला सुरुवात, आणि तेवढ्यात आमची 3 दलिंदर मित्र भेटली. ते बी आमच्यासारखंच फिरत होते, पण आमच्यापासून 2 घंट्यानं आधी. आणि ते आम्हाला काय सांगत होते, आम्ही श्यामलिमचे बुलबुल आणि योगेश कचेरीला भेटलो. त्यांना म्हणलं तुमचं मस्त आहे भाऊ. मग तेवढ्यावर त्यांची तरकटी लागली, चलो द्या म्हणलं तुमचं. मग काय आम्ही समोर फिरत होतो, तेवढ्यामध्ये आमचा आणखीन एक दलिंदर मित्र भेटला. तुम्ही एकदा याचं गाणं आणि डान्स बघून घ्या. हे एडे चाळे फक्त आपल्या मित्राच्या अंगामध्ये, तुमच्या मित्राच्या अंगामध्ये आहेत का तेवढं मला कमेंटमध्ये सांगा. मग काय यायच्या नादी लागून शेवट मला घेऊन चाललेत भाऊ आता हेरात पाळण्याकडे. त्यांना म्हणलं भाऊ मी कधी आयुष्यामध्ये ब्रेक डान्स मध्ये बसलो नाही, इथं घेऊन आले तुम्ही. नेम काय ब्रेक डान्स मध्ये नाही, झोक्यामध्ये आमच्यासोबत घडलं काय. चला तर मग सगळं सांगतो. त्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करा. आपल्या आयडीवर हे व्हिडिओचा पार्ट 2 पण लवकरच येऊन जाईल.